शहाजी बापू पाटलांना अश्रू अनावर झाले। सांगोला पंचायत समितीवर शहाजी बापू पाटील यांच्या सुनबाई राणी पाटील विजयी झाल्या आणि त्यानंतर विजयी जल्लोषादरम्यान शहाजी बापूंना अश्रू अनावर झाले। शिवसेनेचे शोभा खटकाळे या विक्रमी 9,000 मतांना आल्या। दादा लवटे 7,000 मतांना आले। आता बाळासाहेब केदारी या ठिकाणी बातमी आहे 5,000 आले। हा रन रेट जो मताचा आणि मताधिक्याचा आहे तो तालुका संपूर्णपणे महायुतीच्या पाठीशी आता गेलेला आहे असं चित्र दिसून येते। शेतकरी कामगार पक्षाची जनसामान्यांच्या मनातील भावना आता संपलेली आहे। इथून पुढे शिवसेना भाजप या तालुक्यात निश्चितपणे राजकारण करेल। सांगलीत भाजप आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 17 जागा मिळत आहेत। सांगलीमध्ये काँग्रेस 11, शिंदे सेना 6 आणि राष्ट्रवादीला 5 जागा मिळत आहेत। सांगलीमध्ये त्रिशंकू स्थिती आहे। महायुती एकत्र आल्यास सत्तेची संधी असेल। ठाकरे सेना, रयत क्रांती संघटना आणि जनसुराज्यला प्रत्येकी 1 जागा मिळाली। सांगली जिल्हा परिषदेचे 61 पैकी 59 जागांचे निकाल जाहीर झाले। तिकडे विनय कोरेंना स्वतःच्या बालेकिल्ल्यातच मोठा धक्का बसलाय। 7वे आणि पोर्ले जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झालेले आहेत। पोर्लेमधून राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे सर्व उमेदवार विजयी झालेत। 7वे आणि माले या दोन्ही पंचायत समिती मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी आहेत। इकडे संभाजीनगरमध्ये शिंदे सेनेला मागे टाकत भाजप नंबर 1 पक्ष बनलाय। संभाजीनगरमध्ये 63 पैकी 23 जागा भाजपला तर शिवसेनेला 20 जागा मिळाल्या। संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला 9 तर राष्ट्रवादीला 4 जागा। संभाजीनगरमध्ये भाजप आणि शिवसेनेच्या सत्तेचा मार्ग त्यामुळे मोकळा झालाय। आणि संभाजीनगरमध्ये मंत्री संजय शिरसाटांना त्यांच्याच मतदारसंघात धक्का बसलाय। संजय शिरसाट यांच्या संभाजीनगर पश्चिम मतदारसंघात शिंदेच्या शिवसेनेचा सुपडा साफ झालाय। संजय शिरसाट यांच्या विधानसभा मतदारसंघातील 4 गटात ठाकरेंच्या शिवसेनेचे आणि 2 भाजपचे उमेदवार या ठिकाणी विजयी झालेले आहेत। इकडे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्या पत्नीचा पराभव झालाय। माजी आमदार नरेंद्र पाटील यांच्या पत्नी डॉक्टर प्राची पाटील यांचा धक्कादायक पराभव झालेला आहे। साताराच्या पाटण तालुक्यातील मंदरुळ कोरे जिल्हा परिषद गटातून भाजपकडून त्या उतरल्या होत्या निवडणूक रिंगणामध्ये। जिल्ह्यातील सर्वात तरुण उमेदवार असलेल्या मृणाल पाटील यांनी प्राची पाटील यांचा पराभव केलाय। साताराचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडून नरेंद्र पाटील, हिंदूराव पाटील या भाजप नेत्यांसह सत्यजित सिंह पाटणकर यांना जोरदार धक्का बसलाय।